राज्यातल्या शेतकऱ्यांना सरकारनं दिलासा दिलाय। पंतप्रधान कृषी पीक विमा योजनेचा अर्ज भरण्यासाठीची मुदत 5 ऑगस्ट पर्यंत आता वाढवण्यात आली आहे। बँकांच्या शाखांमध्ये हे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत। बँकांना याबाबत ईमेलद्वारे त्यांचे वरिष्ठ कार्यालय आणि क्षेत्रीय स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सूचित करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली आहे। मात्र अर्ज भरण्यासाठी सीएससी केंद्र अधिकृत असणार नाहीत। याआधी या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत 31 जुलै ही होती। मात्र सुरुवातीला ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी आणि अखेरच्या काही दिवसांमध्ये लांबच लांब रांगा यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। रांगेत उभं राहिल्यामुळे एका शेतकऱ्याचा नांदेडमध्ये मृत्यूही झाला। झी मीडियानेही ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवला आणि याचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनात उमटले आणि विरोधकांनी अर्ज भरण्याची मुदत वाढवण्याची मागणी केली। अखेर सरकारने रात्री उशिरा या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढवली आहे। बीड जिल्ह्यामध्ये अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची सेतू केंद्रांमध्ये लूट सुरू असल्याचं झी 24 तासनं पर्दाफाश केला। शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सेतू केंद्रात शेतकऱ्यांनी पीक विम्याचे अर्ज भरण्याचा निर्णय सरकारने घेतला। मात्र हे सुविधा केंद्रच शेतकऱ्यांच्या लुटीचं केंद्र ठरले। हे अर्ज मोफत भरण्याचे आदेश सरकारने दिलेले असताना देखील तलाठी, मंडल अधिकारी आणि सेतू केंद्र चालक शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 400 रुपयांची लूट करत आहेत। मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल आता 5 ऑगस्ट पर्यंत लागणार आहेत अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर M.A. खान यांनी झी 24 तासला दिली आहे। त्यामुळे आता सर्व निकाल हे 5 ऑगस्ट पर्यंत रखडलेले आहेत। राज्यपालांनी 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याचे आदेश दिलेले होते। त्यामुळे विद्यापीठाची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती। मात्र सर्व निकाल 31 जुलैपर्यंत लावण्यात विद्यापीठाला अपयश आलंय। मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभाराविरोधात बुकटूनं मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। पदवी परीक्षा निकालाच्या गोंधळाबाबत बुकटूनं उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। पदवी परीक्षांचे निकाल हे ऑनलाईन असेसमेंटच्या माध्यमातून घेण्याचा निर्णय कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी घेतलेला होता। मात्र या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन भविष्य टांगणीला लागलं असल्याचं बुकटूनं आपल्या याचिकेमध्ये म्हटलंय। विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही या निर्णयामुळे फटका बसल्याचं या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलंय। भविष्याच्या दृष्टीनं विचार करता अशा गोष्टी थांबायला हव्यात आणि त्यासाठी उच्च न्यायालयानं दखल घ्यावी असं बुकटूनं या याचिकेत म्हटलंय। पदवी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाला 31 जुलैपर्यंतची मुदत पाळता आली नसल्यानं पुन्हा एकदा विद्यार्थी संघटनांनी कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांच्यावर निशाणा साधला। काँग्रेसची विद्यार्थी संघटना म्हणजेच NSUIनं कलिना कॅम्पसमध्ये परीक्षा विभागावर जोरदार आंदोलन केलं। युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून मुंबई विद्यापीठ निकाल घोळावरून प्रशासनावर हल्लाबोल केलाय। डेडलाईन संपली तरी निकाल लागले नाहीत, हा माननीय चॅन्सलर यांचा अपमान आहे, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ आहे असं आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलंय। हा भोंगळ कारभार कधीही पाहिला नव्हता। कारभार एवढा खालावला कसा हा प्रश्न पडतो। खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशाचा तिढा तुर्तास मिटलाय। खासगी महाविद्यालयांच्या प्रवेशाची निवड यादी आज जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत दिली आहे। शिक्षण शुल्क समितीसोबत पुढच्या महिन्यामध्ये एक बैठक घेण्यात येणार आहे आणि या बैठकीमध्ये खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या शुल्काबाबत चर्चा करण्यात येणार आहे। शुल्क वाढवण्याची परवानगी न दिल्याकारणानं खासगी महाविद्यालयांनी थेट प्रवेश प्रक्रिया थांबवण्याची आडमुठी भूमिका घेतलेली आहे। महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक संशोधन निर्मितीनं 9वीच्या पुस्तकामध्ये बोफोर्स घोटाळा आणि इंदिरा गांधींच्या आणीबाणीबद्दल दिशाभूल करणारा मजकूर दिल्याचा आरोप करत विधान परिषदेमध्ये स्थगन प्रस्तावाची मागणी काँग्रेस आमदार संजय दत्त यांनी केली। याला उत्तर देताना शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी संशोधन समितीला कळवेन असं म्हटलंय। त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रामध्ये राजकीय हस्तक्षेप नको असा टोलाही त्यांनी विरोधकांना लावला। सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी। आता प्रत्येक महिन्याला सबसिडीच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 4 रुपयांनी वाढणार आहे।
केंद्र सरकारने तशी सूचना तेल कंपन्यांना केलेली आहे. एवढंच नव्हे तर पुढल्या वर्षी मार्चपर्यंत गॅस सिलेंडरवरची सर्व सबसिडीज बंद करण्याचाही सरकार विचार करत आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली आहे. याआधी सबसिडीच्या गॅस सिलेंडर दरात 2 रुपयांनी वाढ करण्याची सूचना केंद्रीय सरकारनं इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीला केलेली होती. एका वर्षात सबसिडीच्या दरात 12 गॅस सिलेंडर दिले जातात. माजी मंत्री एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केलाय. कोणतेही कारण न देता खान्देशात ते महत्त्वाचे प्रकल्प हे रद्द केल्यामुळे खडसेंनी विधानसभेमध्ये सरकारला धारेवर धरलं. पडद्यामागून कोण राजकारण करतंय का याचा शोध घेत असल्याचंही खडसेंनी म्हटलंय. यानंतर पटलावर उत्तर ठेवण्याचं आश्वासन मंत्र्यांनी दिलं. मात्र खडसे तातडीच्या उत्तरावर अडून बसले. त्यामुळे सरकारनं नमतं घेत खान्देशातले प्रकल्प रद्द केले जाणार नसल्याचं आश्वासन खडसेंना दिलं. मंजुला शेट्टी हत्येप्रकरणी न्यायालयानं पुन्हा एकदा राज्य सरकारला फटकारलंय. मंजुला शेट्टी प्रकरणाचा तपास यंत्रणा संपवू पाहतायत का असा खरमरीत सवाल कोर्टानं विचारलाय. तपास यंत्रणांचे नक्की चाललंय तरी काय असाही सवाल न्यायालयानं संतप्त होऊन केला. झी 24 तासनं आरटीओ बाबत केलेल्या स्टिंग ऑपरेशनची परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गंभीर दखल घेतली आहे. ओव्हरलोडिंग वाहनांमध्ये आरटीओ अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा असे आदेश रावतेंनी परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांना दिलेत. दलालांच्या साथीनं सुरू असलेली हफ्तेखोरी, आरटीओ अधिकारी वर्षभरामध्ये घेत असलेल्या सुमारे 300 कोटींचा हप्ता आणि शासनाचा बुडणारा कोट्यवधींचा महसूल या सर्व गोष्टी झी 24 तासनं उघड केल्या होत्या. याची दखल घेत आता या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. एमपी मिल कंपाऊंडच्या एसआरए प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता चांगलेच अडचणीत आलेले आहेत. बिल्डरला 500 कोटी रुपयांचा नफा मिळवून देण्यासाठी प्रकाश मेहतांनी शेरा दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आणि त्यावर उत्तर देत मेहतांनी शेरा दिल्याची कबुली दिली. त्या फाईलवर चुकून शेरा दिला असून दुसऱ्या दिवशी ती फाईल एसआरएला पाठवली नसल्याचा दावा मेहतांनी केला. मात्र या उत्तरावरही विरोधकांनी आक्षेप घेतला. विक्रमी पावसामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये 31 जुलै आधीच धरणं 72% भरली आहेत. यामध्ये 7 धरणं 100% भरली आहेत. त्यामुळे गोदावरीत पाण्याचा विसर्ग वाढला असून जायकवाडीला इतिहासात पहिल्यांदाच 31 टीएमसी पाणी मिळालंय. त्यामुळे मराठवाड्याचा पाणी प्रश्न निकाली निघालाय. नाशिक जिल्ह्यामध्ये जुलै अखेरपर्यंत 750 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मध्य वैतरणा, अप्पर वैतरणाही भरल्यानं मुंबईची तहान भागली आहे. पुणे जिल्ह्यातल्या वेल्हा तालुक्यात भात शेती म्हणून ओळखला जातो. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असतो. त्यामुळे या भागात भाताचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. यंदाही बळीराजानं नुकतेच भात लावण्याची कामं पूर्ण केली होती. मात्र कोणाची तरी नजर लागल्याप्रमाणे होत्याचं नव्हतं झालं. ज्या बंधाऱ्याच्या पाण्यावर बळीराजा पीक घेत होता तोच बंधारा फुटला आणि हाती आलेलं सगळं पीक भुईसपाट झालं. आणि विशेष बाब म्हणजे हा बंधारा चुकीच्या पद्धतीनं बांधला गेला होता. त्याचं संपूर्ण काम हे निकृष्ट दर्जाचं असल्याचं दिसून येत होतं. आता मात्र तहसीलदारांनी घटनेची पाहणी करून कृषी विभाग, महसूल आणि पंचायत समितीमार्फत ताबडतोब पंचनामे करण्याचे आदेश दिलेत आणि संबंधित दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. गोंदिया जिल्ह्याच्या नवेगाव बांध पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोगेटोला गावातून दूध वाहून नेणाऱ्या एका ट्रक चालकानं जिल्हा परिषद शाळेत जात असलेल्या मुलीला भरधाव वेगात धडक दिली. या ट्रकच्या धडकेत त्या विद्यार्थिनीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर इतर 4 विद्यार्थी जखमी झाले. चंद्रपूर शहरातल्या भानापेठ भागातल्या वादग्रस्त पेट्रोल पंप अखेर बंद करण्याचे आदेश देण्यात आले. पेट्रोल पंपाच्या भूमिगत टाकीतून होणारी पेट्रोलची गळती आणि त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम हा विषय शहरामध्ये गाजत होता. नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला खेळ झी मीडियानं बातमीच्या रूपात दाखवला होता. त्यानंतर प्रशासनानं सकारात्मक पावलं उचलली आणि आता हा पंप नागरिकांच्या मागणीनुसार बंद झालाय. चंद्रपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी तसे स्पष्ट आदेश जारी केलेले आहेत. या निर्णयाविषयी नागरिकांनी झी मीडियाचे आभार मानले आहेत. रायगड जिल्ह्यातल्या सर्वच रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. जेएसडब्ल्यू कंपनीकडे ये जा करणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यांवर मोठमोठी डबकी तयार झाली आहेत.
सामान्य प्रवाशांबरोबरच शाळकरी विद्यार्थ्यांचे यामुळे प्रचंड हाल होतात। ही अवजड वाहतूक बंद करावी यासाठी शिवसेनेतर्फे चौल नाका इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। 7 महिन्यांपूर्वी शहरातल्या गोवळकोट परिसरात जप्त केलेल्या 21 कोटींच्या रक्तचंदन तस्करीतला मुख्य सूत्रधार ईसा हळदेच्या मुसक्या आवळण्यात इथल्या वनविभागाच्या पथकाला यश आलंय। रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर बस स्थानकात हळदे येणार असल्याची खबर मिळताच त्याला अटक करण्यात आली। हळदेला आता 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली। संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 12 नवीन मंत्र्यांचा समावेश होऊ शकणार आहे। भाजप मित्रपक्षांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, तसंच जेडीयू शिवसेनेचाही समावेश होईल असं म्हटलं जातंय। सध्या शिवसेनेकडे एक कॅबिनेट मंत्रीपद आहे, आणखी एक मंत्रालय मिळावं अशी शिवसेनेची मागणी होती। सध्या मंत्रिमंडळात संरक्षण, माहिती व प्रसारण, नागर विकास, पर्यावरण ही 4 महत्त्वाची खाती रिक्त आहेत। देशात 2019 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांनंतरही नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होतील असा दावा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलाय। नरेंद्र मोदी यांना आव्हान देऊ शकेल असा कोणताच नेता आता राजकारणात नसल्याचं नितीश कुमार यांनी म्हटलंय। पाटण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मोदींवर मुक्तकंठानं स्तुतिसुमनं उधळली। आयकर विवरण पत्र भरण्याची मुदत वाढवण्यात आलेली आहे। येत्या 5 ऑगस्टपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे। करदात्यांना ऑनलाईन रिटर्न भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन आयकर विभागानं हा निर्णय घेतलाय। 2016-17 या आर्थिक वर्षासाठीचं विवरण पत्र भरण्याची मुदत खरं तर काल संपलेली होती, मात्र करदात्यांनी सोशल मीडियावरून जोरदार ओरड सुरू केली। अनेक खासदारांनीही अर्थमंत्री अरुण जेटलींकडे तक्रार करून वेबसाईट बंद पडल्याची माहिती दिली। अखेर आयकर विभागानं ट्विटर हँडलवरून 5 ऑगस्टपर्यंत ही मुदतवाढ जाहीर केली आहे। जर अजूनही आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक केलं नसेल तर तुमच्यासाठी बातमी महत्त्वाची आहे। अर्थ मंत्रालयानं लोकांना आपलं पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। सुरुवातीला 1 जुलैपर्यंत ही मुदत होती, मात्र आता 31 ऑगस्टपर्यंत ती मुदत वाढवण्यात आली आहे। सरकारनं 31 ऑगस्टपर्यंत पॅनला आधार कार्डशी लिंक करण्याचे आदेश दिलेले आहेत। सार्वजनिक क्षेत्रातले टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL 5G सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे। देशात 4G सर्व्हिस सुरू करण्यासाठी आणि भविष्यात 5G सर्व्हिस सुरू करण्यासाठी सरकार मंजुरी देईल असा विश्वास BSNL आहे। याबाबत टेलिकॉम मंत्रालयाला पत्र लिहिल्याचं BSNL कडून सांगण्यात आलंय। 700 मेगाहर्ट्झ बँडमध्ये 5 मेगाहर्ट्झ 6 स्लॉट आधीच उपलब्ध आहेत आणि त्यामधला एक स्लॉट BSNLला देण्याची मागणी या पत्रामधून करण्यात आली आहे। सिक्कीममधल्या डोकलामवरून भारत आणि चीन दरम्यानचे ताणलेले संबंध अजून निवळलेले नसताना चीननं पुन्हा एकदा घुसखोरी केल्याचं समोर आलंय। उत्तराखंडमधल्या चमोलीमध्ये चीनी सैन्याच्या तुकड्यांनी घुसखोरी केली आहे। 26 जुलैची ही घटना आहे। चीनी सैनिकांनी लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल पार केली आणि उत्तराखंडमधल्या चमोली जिल्ह्यातल्या बाराहोटी भागामध्ये शिरकाव केला। विशेष म्हणजे 16 जूनपासून डोकलाम मुद्द्यावरून भारतीय आणि चीनी सैन्य आमनेसामने आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।